गोष्ट आहे संजीवची. संजीव एक सैनिक होता. ज्यावेळी पण त्याला वेळ मिळत होता तो त्याच्या घरी फोन लावत होता. त्याचा फोन येताना बघताच त्याची आई आनंदाने नाचत असे. संजीवचा फोन आलाय, संजीवचा फोन आलाय. कसे आहेत ते? बाळा, सुनबाई विचारतायत की तू कसा आहेस? मी खूप चांगलो आहे आई, आणि मी सुट्ट्यांसाठी अप्लाय पण केलाय. 10 दिवसानंतर मला सुट्ट्या नक्की मिळतील. ही तर तू खूप चांगली गोष्ट सांगितली बाळा. आता तू सुनबाई सोबत बोल, मी तुझ्या बाबांना हे सांगून येते. हॅलो हॅलो, कशी आहेस? मी ठीक आहे, तुम्ही कसे? मी तर खूप ठीक आहे. अच्छा मला सांग, 10 दिवसानंतर जेव्हा मी परत येईल तेव्हा तुझ्यासाठी काय घेऊन येऊ? तुम्ही या, हेच खूप चांगलं आहे. मी त्याच्यातच खुश राहील. विचार कर, मग म्हणायचं नाही की मी काही घेऊन नाही आलोय. नाही सांगणार. 2 वर्ष झाली तुम्हाला बघून. लग्नानंतर 15 दिवसात तुम्ही ज्यावेळेस गेला त्याच्यानंतर अजूनपर्यंत नाही आला. आता काय करू, फौजींची नोकरी पण अशीच असते. तुला तर माहिती आहे, माझं पहिलं प्रेम माझा देश आहे. हा, आणि मला अभिमान आहे की तुम्ही सैनिक आहात. बाबा आलेत, त्यांच्यासोबत बोला. हॅलो, कसं आहेस बाळा? मी चांगला आहे बाबा, तुमचा आशीर्वाद आहे. केव्हा येणार आहेस तू घरी? 10 तारखेला. या वेळेला मी 1 महिन्यासाठी येणार आहे. अरे वा वा, या वेळेला तर आपण खूप मजा करूया. आपण आपल्या गावी पण जाऊया. ठीक आहे बाबा, आता तुम्ही आपली काळजी घ्या आणि मी 10 तारखेपर्यंत नक्की पोहोचेन. ठीक आहे बाळा, तू पण आपली काळजी घे. संजीव घरी येणार होता हा विचार करूनच सगळेजण आनंदी होते. त्याची आई त्याच्यासाठी त्याच्या आवडीचं लोणचं आणि पापड बनवायला चालू केली. बाबांनी घर रंगवलं आणि शीना खूप आनंदाने तिच्या नवऱ्याची परत येण्याची वाट पाहत होती. आणि आता तो दिवस आलाच होता. 3 जण मिळून संजीवला घेण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गेले आणि जसं संजीव ट्रेनमधून उतरला त्याच्या आईला अश्रू अनावर झाले. ती तिच्या मुलाला पकडून खूप रडू लागली. तुला नाही कळणार की तुझी किती वाट पाहिली असेल. संजीव एक एक करून तिघांच्याही गळ्यात पडला. आज 2 वर्षांनंतर संजीव त्याच्या परिवाराला भेटला होता आणि हे दिवस त्या परिवारासाठी खूप आठवणीचे दिवस होते. बाबांनी गाडीमध्ये सगळ्यांना घरी घेऊन आले. त्यांच्या तर आनंदाचा काहीच ठिकाणा नव्हता. शीनाने तिच्या नवऱ्यासाठी खूप सगळं जेवण बनवलं होतं. अरे वा वा, चिकन तंदुरी आणि पराठे. खूप खूप थँक्यू आई. नाही, मी नाही बनवलं. सुनबाईंनी बनवलंय. थँक्यू. वेलकम जी. आता जेवा ना. आज सगळ्या परिवाराने मिळून पोट भरून जेवण केलं होतं. हसत खेळत सगळं चाललं होतं जसं की ह्या परिवारामध्ये आनंद परत आला. पुढच्या काही दिवसापर्यंत सगळेजण खुश होते. आणि परत एक दिवस शीना चालता चालता एकदम बेशुद्ध झाली. संजीव चिंतेत होता आणि जेव्हा डॉक्टर आले, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही बाबा होणार आहात. काय? ह्यांचा आनंद दुप्पट झाला होता. आईंनी त्यांच्या सुनबाईची नजर काढली. देवाचा प्रत्येक वेळी तुझ्यावरती आशीर्वाद असू दे आणि या परिवाराला कुणाची नजर लागू नये. संजीव ही खूप खुश होता. त्यांनी सगळ्या लोकांमध्ये गोड वाटलं. आज मी खूप खुश आहे. हा माझ्या जीवनातला खूप चांगला दिवस आहे. मी बाबा होणार आहे आणि तू आई. अच्छा मला हे सांग, तुला मुलगा हवाय की मुलगी? मला तर मुलगा पाहिजे. आणि ते का? कारण तो पण तुमच्यासारखा सैनिक बनेल आणि भारत माताची सेवा करू शकेल. हे ऐकून संजीव शीनाच्या गळ्यात पडला. मुलगा हो या मुलगी, आपलं बाळ भारत मातेचं रक्षण नक्की करेल. ठीक आहे. संजीव प्रत्येक वेळी त्याच्या घरच्यांना सैनिकांच्या गोष्टी सांगत असायचा. पुढच्या काही दिवसापर्यंत संजीवने शीनाची खूप चांगली काळजी घेतली. एक दिवस त्याच्यासाठी एक फोन आला, जे ऐकून तो खूप उदास झाला. काय झालं? मला ड्युटीवर परत रिपोर्ट करायची ऑर्डर आली आहे. युद्ध होणार आहे. पण तू तर 1 महिन्याच्या सुट्टीसाठी आला होतास ना. मला जावं लागेल आई. त्या दिवशी संजीवला स्टेशनवरती सोडताना सगळा परिवार खूप रडत होता. मम्मी, माझ्या बाळाची आणि शीनाची जिम्मेदारी तुझी आहे. तू तुझी काळजी घे आणि जसं ते युद्ध संपेल परत तू घरी ये.
पुढच्या वेळेला मी जास्त सुट्टी घेऊन येईन. संजीवने त्याच्या आई वडिलांचे पाय पकडून आशीर्वाद घेतला आणि सीनाच्या गळ्यात पडला. संजीवचा परिवार त्याच्या घरी परतला आणि संजीवच्या आठवणीमध्ये आयुष्य काढू लागला. जवळजवळ 1 महिन्यानंतर संजीवच्या घरासमोर मिलिटरीची गाडी थांबली. सगळ्यांना वाटलं की बहुतेक संजीव आला, पण असं नव्हतं. संजीवचा मृतदेह बघून सगळेजण बिखरले होते. तो हसत खेळत राहणारा परिवार दुःखी झाला होता. संजीवच्या आई वडिलांचा एकुलता एक सहारा तुटला होता, पण शीनाने सगळ्यांना सांभाळलं. जशी वेळ निघत गेली सगळेजण व्यवस्थित होऊ लागले. 7 महिन्यानंतर शीनाने एका मुलाला जन्म दिला. हा तर पूर्ण संजीव सारखा आहे. हो, आणि हा पण त्यांच्यासारखा एक सैनिक बनेल. त्यांची शेवटची इच्छा होती त्यांची मुलगा असेल किंवा मुलगी देशाची सेवा करेल. या गोष्टीला 20 वर्ष उलटले. आज संजीवचा मुलगा रणजित मिलिटरीमध्ये ऑफिसर बनला. त्याचे आजी आजोबा जगात नव्हते. आई, तुला जरा पण वाईट नाही वाटत मी तुझ्यापासून दूर जातोय? वाईट तर वाटत आहे, पण मला तुझ्यावर अभिमान आहे. तू तुझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. त्यांची इच्छा होती की तू एक सैनिक बनावं आणि देशाची रक्षा करावी. मी करेन आणि आपल्या बाबाचं नाव पण मोठं करेन. असंच आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घे. रणजित पण ट्रेनमध्ये बसून निघून गेला. पण ह्यावेळी शीनाच्या डोळ्यामध्ये दुःखाचे अश्रू नव्हते, पण आनंदाचे अश्रू होते. तिने तिच्या नवऱ्याची इच्छा पूर्ण केली होती. ती एकटी पडली होती, पण तिच्या नवऱ्याच्या आठवणींनी तिला सहारा दिला. ती प्रत्येक वेळी फोटोमध्ये आठवणींना बघायची आणि असं करता करता वेळ कधी निघून जात होती तिलाही समजत नसायचं. कधी कधी तरच तिची आणि रणजितची फोनवरती बोलणी व्हायची. हेच तिचे आनंदाचे क्षण असायचे. जवळजवळ 2 वर्षानंतर एक दिन शीनाला एक मिलिटरी फंक्शनचं आमंत्रण आलं आणि ती तिथे पोहोचली. रणजितला परमवीर चक्र मिळालं होतं. हे बघून तिला अश्रू अनावर झाले. आज तू खरंच आपल्या वडिलांचं नाव रोशन केलंस. शीना रडत रडत रणजितच्या गळ्यामध्ये पडली. तेव्हाच एक रिपोर्टर त्यांच्या जवळ आली. मॅम, आम्ही ऐकलंय की तुम्ही तुमच्या नवऱ्याला युद्धामध्ये गमावलं आहे. परत का तुम्ही तुमच्या मुलाला एक सैनिक बनवलं? कारण ही माझ्या नवऱ्याची शेवटची इच्छा होती. ते देशप्रेमी होते. भारत माताच्या रक्षासाठी त्यांनी त्यांचा जीव गमावला होता. त्यांची इच्छा होती की त्यांचा मुलगा पण सैनिक बनावा. धन्य आहात. तुमच्यासारख्या आईच अशा मुलांना जन्म देऊ शकते. तुम्हाला शत प्रणाम. पण सैनिक आणि त्यांच्या परिवाराला माहीत असतं की सैनिकांना त्यांच्या देशावरती किती प्रेम आहे. प्रणाम आहे भारत माताच्या प्रत्येक जवानाला आणि अशा वीर आईंना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.